हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 59. विषयाः विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसः अपि अस्य परम दृष्ट्वा निवर्तते. एखाद्याने विषयांचा आहार घेणे थांबवले आणि त्यामुळे तो विषयांपासून परावृत्त झाला तरी त्याची विषयामधील गोडी तशीच राहते. आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार झाल्यामुळे स्थितप्रज्ञाचा विषयांमधील रसही नष्ट झालेला असतो. भगवंत श्री स्थितप्रज्ञ समाजात कसा वावरतो याचे उत्तर देत आहेत. स्थितप्रज्ञाने विषयांपासून निवृत्ती घेतलेली असते. त्याची भौतिक विषयांशी आसक्ती नष्ट झालेली असते. नुसती विषयांचीच आसक्ती नष्ट झालेली असते असे नाही, तर त्या विषयातील त्याचा रस, स्वारस्य, गोडी, आत्मीयता, आकर्षण, आपुलकी वगैरेही नष्ट झालेले असते. विषयांची रसोत्पत्ती नष्ट होण्याचे कारण म्हणजे त्याला आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार झालेला असतो. एकदा ते दर्शन झाले की मग बाकी सर्व काही त्यातच आत्मपरब्रह्मातच सामावलेले आहे हे ज्ञान त्याला होते. तो सर्व काही आत्मपरब्रह्मातच पाहतो, त्यातच स्थित होतो. काही कारणाने एखादी वस्तू, गोष्ट आपल्यापासून दूर झाली तर आपण त्या वस्तूचा, गोष्टीचा आस्वाद घेऊ शकत नाही. समजा आपण आजारी आहोत आणि अमुक एक पदार्थ खाऊ नका, पथ्य पाळा असे डॉक्टरांनी सांगितले, तर आपण तो पदार्थ खात नाही, परंतु तरीही त्या पदार्थात आपल्याला रस, गोडी, स्वारस्य राहते. त्या पदार्थाच्या चवीच्या आठवणीने, त्याआधी खाल्लेल्या आठवणीने आपण बेजार होतो. कधी एकदा बरा होतो आणि तो पदार्थ खायला मिळतो असे होते. एवढेच नव्हे तर संधी मिळाल्यास मनावरील ताबा जाऊन आपण तो पदार्थ थोडा खातोही. व्रत म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपण उपवास करतो, परंतु मनात सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी खायला मिळणार आहे ही खात्री असते. त्या जोरावर उपवास निभावून नेतो. उपवासाच्या दिवशी खाण्यास योग्य म्हणून एक लांबलचक पदार्थांची यादी तयार केलेली असते. त्यातील सामुग्री आदल्या दिवशीच घरात आणून ठेवतो. हा असा उपवासाचा पदार्थ जर चवदार झाला नाही, पाककृती बिघडली, तर तसे आपण ते व्यक्त करतो. याचा अर्थ उपवासाच्या दिवशी खाण्यामध्ये इतकी लज्जत शिल्लक असते. एखाद्या वेळेस माणूस आपणहून एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, निग्रहाने ती गोष्ट सोडून देतो. तरीही तो त्या गोष्टीचा विचार करत राहतो. त्यामधील त्याची गोडी, आस्वाद कमी होत नाही. त्यामधून तो निवृत्त होत नाही. एखादा राजकारणी पदावरून दूर होतो, निवडणुकीला उभा राहत नाही. राजकारण संन्यास घेतल्याचे जाहीर करतो, परंतु त्याचे राजकारण करणे चालूच राहते. एखादा संन्यास घेतो, स्वतःला कडक नियमात बद्ध करून घेतो, परंतु चुकून का होईना एखादे प्रलोभन निर्माण झाले तर त्याचा संन्यास डळमळू लागतो, कारण आत आसक्ती तग धरून असते. घरात सून आली की घर सुनेचे होते. सासू घराचा, स्वयंपाकघराचा ताबा सुनेला देते, तरीही सासू घरावर ताबा चालूच ठेवते. सुनेच्या प्रत्येक बारीक सारीक हालचालींवर नजर ठेवून असते. तिला भाजीत मीठ किती घालायचे हे तीच सांगते. काही चुकले की तिच्या माहेरचे वाभाडे करते, कारण घराचा, स्वयंपाकघराचा ताबा तिला दिला तरी सत्ता पिपसूपणा कमी होत नाही. उलट सत्ता गाजवायला एक हक्काची व्यक्ती मिळाल्यामुळे तो जास्तच उफाळून येतो. याचं कारण म्हणजे माणूस उपभोग देहादी इंद्रियांनी घेत असतो आणि त्यागही देहादी इंद्रियांनीच करत असतो. त्यामुळे त्यापासून होणारे सुख किंवा दुःख त्याला देहादी इंद्रियांनीच होत असते. हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट मनातून उपभोगली जात नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा त्याग मनातून केला जात नाही. गांधारीने कायमकरता डोळे बांधून घेतले होते, परंतु तिची विषय वासना कधीही शमली नाही. शेवटपर्यंत ती टिकून होती. डोळे बाह्यांगाने बांधून काहीही उपयोग होत नाही. मनातून निवृत्ती व्हावी लागते. सुख किंवा दुःख मनात झाले तर या दोहोपलीकडे अतीत तुर्यावस्था प्राप्त होते. तेथे आनंद असतो, कैवल्यानंद असतो. दुःखातही भगवंताची लीला पाहून दुःख हसत हसत आनंदाने झेलले जाते.
एखादी गोष्ट पाहून आपल्याला मानसिक धसका बसतो. आपण त्या गोष्टीचे नाव कधीही काढत नाही. उदाहरणार्थ, दारुड्या जेव्हा रस्त्यातून झोकांड्या खात जातो आणि गटारात लोळत पडतो, तेव्हा ते पाहून दारूमुळे हे असे होते हे आपल्या मनात इतके पक्के बसते की आपण कधीही दारू पित नाही. विष प्यायले असता मृत्यू होतो हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण कधीही त्याची प्रचिती घेत नाही. विष प्यावे असे आपल्या मनातही येत नाही. या दोन्ही उदाहरणात मनात ज्ञान इतके पक्के होते की ती गोष्ट करावी असे आपल्याला कधीही वाटत नाही. ही नकारात्मक उदाहरणे आहेत. अशीच गोष्ट सकारात्मक घडते. एकदा स्वर्गीय गाणे ऐकल्यावर इतर गाणे ऐकू नये असे वाटते. एक वेळ गाणे ऐकायला मिळाले नाही तरी चालेल, पण ते स्वर्गीय गाणे मनःपटलावरून पुसले जाऊ नये असेच वाटते. स्वरराज छोटा गंधर्वांचे सौभद्र मानापमान पाहिलेल्या ऐकलेल्या आम्हाला आता ती नाटके पाहायला ऐकायला जाऊ नयेत असेच वाटते. आत्मपरब्रह्माचा साक्षात्कारी भौतिकातून मनाने निवृत्त होतो. एकदा का त्या आत्मपरब्रह्माचे दर्शन झाले की अमृताचा साठा प्राप्त होतो. सर्व गोष्टींची तृप्ती होते. वस्तुजगत हे या अमृत प्राप्तीमधील अडथळा आहे याचे आकलन होते. तेथे विषय वासना समाप्त होतात. वस्तुजगताचे आकर्षण नष्ट होते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्री शिवछत्रपतींनी पाठवलेला नजराणा परत पाठवला. विठ्ठलाकडे असा नजराणा पाठवल्याबद्दल भांडण केले. विठ्ठलाला जाब विचारला, देवा, आपण स्वतः असताना हा असा मातीमोल नजराणा काय कामाचा? हरिओम.